अहमदपूर तालुक्यातील वृद्धा शिवारातील आखाड्यावर दरोडा पडल्याची घटना 14 सप्टेंबर रोजी घडली होती। या घटनेत दरोडेखोरांनी शेतात झोपलेल्या 62 वर्षीय वृद्धाचा खून केला तर 58 वर्षाच्या वृद्ध महिलेला गंभीर जखमी केले होते। 18 दिवसात या गुन्ह्याचा उलगडा करून संशयिताला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे। मुख्य आरोपी गणेश पवार याला पोलिसांनी अटक केली आहे। दिवसा तितर विकून रेकी करायची आणि रात्री दरोडा घालायचा अशी गुन्ह्याची पद्धत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले। या संशयिताने अन्य 5 साथीदारांच्या मदतीने वाशिम जिल्ह्यातही दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे। लातूर जिल्ह्यातील अन्य 4 घरफोड्यांमध्ये याच टोळीचा सहभाग असल्याचे समोर आले आहे। अहमदपूर तालुक्यातील वृद्धा येथील शेतातील आखाड्यावर दरोडेखोरांनी 14 सप्टेंबरच्या मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास दरोडा टाकला होता। प्रतिकार केल्याने दरोडेखोरांनी रावसाहेब केंद्रे यांचा खून करून उषाबाई केंद्रे यांना गंभीर जखमी केले होते। त्यानंतर 7 ग्राम सोने चोरून दरोडेखोर फरार झाले होते। लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याची उकल केली आहे। या प्रकरणी दरोड्यातील 22 वर्षीय मुख्य आरोपी गणेश उर्फ गंगण्या अंजीर पवार राहणार बरटाळा तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा याला ताब्यात घेताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती हाती लागली आहे। दरोडा टाकताना अमोल परात्या भोसले जेऱ्या उर्फ जरू परात्या भोसले दोघे राहणार बरटाळा तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा, चुमा 70 भोसले कपुरा 70 भोसले दोघे राहणार लोणी लव्हार तालुका चिखली जिल्हा बुलढाणा, राहुल श्रीरंग पवार राहणार चिखली तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा हे 5 साक्षीदार सोबत असल्याची त्याने कबुली दिली आहे। त्यांच्या शोधासाठी एक पथक बुलढाणाकडे रवाना झाले आहे। वृद्धा शिवारात दरोडा टाकण्यापूर्वी दिवसा या आखाड्याची रेकी केली होती। दरोडा टाकण्यापूर्वी या 6 जणांनी दारू रोसली। मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास महिलेच्या गळ्यातील सोन्याची 7 ग्रॅमची पाने तोडून घेत असताना त्यांनी विरोध केला। त्यामुळे दरोडेखोरांनी हातातील उलट्या कुऱ्हाडीचा घाव त्यांच्या डोक्यात घातला। त्यामुळे रावसाहेब केंद्रे जागीच ठार झाले। बुलढाणा जिल्ह्यातील आरोपी काही दिवसांपूर्वी अहमदपूर शहराजवळील माळेगाव येथे मुक्कामी आले होते। जंगलामध्ये तितर पक्षी पकडल्यानंतर ते विकण्यासाठी शहरासह परिसरातील शेत शिवारात जाऊन ते रेकी करायचे। दिवसभर रेकी केल्यानंतर सावज हेरायचे, नंतर रात्री टोळीने जाऊन दरोडा टाकायचे। वाशिमसह लातूर जिल्ह्यातील अहमदपूर चाकूर जळकोट परिसरातही 4 घरफोड्या केल्याची कबुली संशयिताने दिली आहे। वृद्धा पाठी येथे घडविलेल्या घटनेत दरोडेखोरांनी कसलेही पुरावे सापडू दिले नव्हते, म्हणून यामध्ये पोलिसांना तब्बल 18 दिवस अथक परिश्रम करावे लागले। मात्र कानून के हाथ बड़े लंबे होते हैं या उक्तीप्रमाणे पोलिसांनी कसलेही पुरावे नसताना अखेर आरोपीच्या मुसक्या आवळल्याने पोलिसी खाकी वर्दीची प्रतिमा जनसामान्यात उंचावली असल्याचे बोलले जात आहे। म्हणजे ही बातमी तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आवाज बहुजनांचा।